or psychological fulfillment with career advancements. Career advancement opportunities. Deciding this can be difficult. So now I welcome Rujita to discuss further points. Rujita? Thank you. सगळ्यात पहिले 90th मराठी थिओसॉफिकल फेडरेशन अॅन्युअल कन्व्हेन्शनच्या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व कमिटी मेंबर्सचे व आयोजकांचे मनापासून आभार मानते. साधारणपणे स्टुडंट्सना 9th मध्ये गेले की लोक विचारतात आता पुढे काय, 10वी नंतरचा काय प्लॅन आहे. हेच प्रश्न कितीतरी स्टुडंट्सना स्वतःबद्दल पडलेले असतात. मी जस्ट 12th पास झाले आणि माझीच एक मैत्रीण आहे जिला हा प्रश्न विचारला तर उत्तर देता येत नाही. ती एका दिवसात 3 करिअर चॉईसेस बदलते. सकाळी म्हणते मला सायकोलॉजीमध्ये करिअर करायचंय, दुपारी म्हणते डान्स आणि रात्री म्युझिक. तिच्यासाठीच कशाला मॅक्सिमम स्टुडंटसाठी चुजिंग. रुजुता तुझा आवाज स्पष्ट येत नाही बेटा, तर माईक जरा तोंडाजवळ घे. हा हॅलो, हा आता आला, बोल आता. सो बऱ्याचशा स्टुडंट्ससाठी चुजिंग करिअर इज अ स्ट्रगल. द वर्ड करिअर डिराइव्ह्स फ्रॉम लॅटिन वर्ड मीनिंग कॅरस, रेफरिंग टू अ चॅरियट. करिअर म्हणजे एखाद्याची प्रोफेशनल पोझिशन इन द सोसायटी. जेव्हा एक स्टुडंट करिअर ठरवत असतो तेव्हा बॅकग्राऊंड और सराउंडिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. जर तुमच्या आजूबाजूला सगळेच इंजिनियर डॉक्टर असतील तर तुम्ही पण ह्याच फील्डचा विचार कराल. आता लोक करिअर ठरवताना ऑब्जेक्टिव्ह फॅक्टर्स लाईक सॅलरी, ऑपॉर्च्युनिटीज, बेनिफिट्स एक्सेट्राचा विचार करतात, पण बाकीचे ऍस्पेक्ट्स लाईक मेंटल, इमोशनल, फायनान्शियल, सोशल आणि फिजिकल सुद्धा कन्सिडर करतात. आणि बऱ्याचदा लोक एखाद्याचं सक्सेस बघून त्याच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतात, पण हे लक्षात घेत नाहीत की त्या व्यक्तीने काहीतरी वेगळा पाथ चूज केला म्हणून तो सक्सेसफुल झाला और इतरांना त्याच्याविषयी काहीतरी माहिती आहे. पीपल आर स्केर्ड अँड नॉट विलिंग टू टेक रिस्क. दे डोंट गिव्ह देअर ड्रीम्स अ चान्स. जर तुम्हाला एखादा गेम माहितीच नाही तर तुम्हाला गेम आवडणं शक्यच नाही. सेम करिअर चॉईसच्या बाबतीत आहे. जर तुम्ही फ्रेमच्या बाहेर जाऊन इनफ रिसर्च केला नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, करिअर ऑप्शन्स एक्सप्लोर करता येणार नाही. वेल, द फन पार्ट इज हिअर. जरी तुम्ही ओपन माइंड ठेवून थोडा वेगळा ऑप्शन चूज केला तरी तुमच्या आजूबाजूला ज्या लोकांचे सल्ले तुम्ही ऐकून कन्फ्यूज व्हाल, कारण लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स. इतर लोक भले कितीही सांगतील तरी फायनल डिसिजन हा तुमचा स्वतःचा असतो. मग बिकॉज ऑफ लॅक ऑफ मोटिवेशन यू डिसाइड टू लिसन अदर्स अँड लेट अदर्स डिसाइड युअर फ्युचर. करिअर म्हणजे प्रोफेशनली एखादे फील्ड तुम्ही चूज करता. तुम्ही पुढची 40 वर्ष, अप्रॉक्स 25 to 60 years ओल्ड, रोज काय काम करणार फॉर सर्वायवल हे तुम्ही स्वतः ठरवले पाहिजे. आय नो बाकीचे लोक नेहमी तुमचं वाईट नाही चिंतणार, पण जसा कोटा फॅक्ट्री ह्या वेब सिरीज मधला एक डायलॉग आहे, माँ बाप की नीयत कभी गलत नहीं होती लेकिन डिसिजन्स शायद गलत हो सकते हैं. पण तरी जसं मी आधी म्हणाले, चुजिंग करिअर हा एक स्ट्रगल वाटतो. किंवा जसे 3 Idiots मूव्ही मध्ये फरहान ह्या कॅरेक्टरला फोटोग्राफीत इंटरेस्ट असतो, पण असं दाखवलंय की तो जन्मल्या त्याचे बाबा म्हणतात हमारा बेटा इंजिनियर बनेगा. त्याच्यावर बंबार्डिंग केलं जातं की इंजिनिअरिंग इज द बेस्ट करिअर चॉईस. मी असं म्हणणार नाही की फॉलो युअर पॅशन अँड ऑल. रोहित शर्मा प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगतो की क्रिकेट त्याचं पॅशन नाही पण इंटरेस्ट आहे आणि त्याने त्याचे स्किल्स डेव्हलप केले आहेत टू द एक्सटेंट दॅट इट्स हिज करिअर और प्रोफेशन नाव. Only passion or talent will not help at all, but if you improve your skills, then that can help you in a million ways. करिअर चूज करताना जरा रिअलिस्टिकली आणि प्रॅक्टिकली पण विचार केला पाहिजे. असं म्हटलं की परत कन्फ्युज होतात. ह्याच कन्फ्युजनला आपण पॉझिटिव्हली बघू शकतो. इफ यू आर कन्फ्युज्ड, then it means that you have studied or researched any situation thoroughly. You have studied the coin from both the sides. To avoid this confusion, just note down all your options and write their pros and cons. Pros and cons ची लिस्ट काढल्यावर जे करिअर तुम्हाला जास्त आवडतंय, सूट होत आहे, ज्याच्याशी तुम्ही जास्त कनेक्ट होता, ऑब्व्हियसली तेच तुम्ही चूज करणार. लोकांच्या बाबतीत असंच असतं, आपण ज्यांच्यासोबत जास्त वाईब करतो, इझिली कनेक्ट होतो, त्यांच्यासोबतच आपण जास्त वेळ घालू और हँग आउट करू.
ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्या वाटेला जाणारही नाही. तसेच ज्या फील्डशी तुम्ही कनेक्ट व्हाल, जिकडे तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स वाटेल, ते तुम्ही डेफिनेटली चूज कराल. When you believe in yourself, you can do it. या जगात टोटल 3 प्रकारचे लोक असतात. 3 प्रकार इन द सेन्स 3 नेचर्स ची लोक असतात. एक म्हणजे प्रवाही. ही लोक जसं इतर लोक करत आहेत तसंच करतात. जर सगळी लोक इंजिनियर डॉक्टर होत आहेत तर ही सुद्धा तेच करिअर चूज करणार. ह्याचा विचारही नाही. नेटवर्क इश्यू आहे. रुचिता, रुचिता, हॅलो, हॅलो रुचिता. हॅलो, बोललो आता तिच्याशी नेटवर्क हे आहे, एका मिनिटात रिझॉल्व्ह करते. ओके. रुचिता आली आहे पण ती अनम्यूट नाही होऊ शकत आहे का? हा, अनम्यूट केलंस? हा, हम्म. येस, वी कॅन हिअर यू. सो मी कुठून कुठपर्यंत झालं माझं. या जगात 3 प्रकारची लोक असतात. 3 प्रकार इन द सेन्स 3 नेचर्स असतात लोकांची. पहिले म्हणजे प्रवाही. ही लोक जसं बाकीची लोक करतात तसंच करतात. जर सगळी लोक इंजिनियर डॉक्टर होत आहेत तर हे सुद्धा तेच करणार. ह्याचा विचारही नाही करणार की ते करिअर त्यांच्या नेचरला सूट होत आहे का नाही. 100 पैकी 90% लोकांचं जे मत असेल तेच ह्यांचंही असेल. दुसरे असतात मर्यादित. घरातले लोक काय म्हणतील, माझ्या सोशल लेवलला हे सूट होत आहे का, और मला किती मार्क्स आहेत, ब्ला ब्ला ब्ला, या सगळ्याचा विचार करून करिअर ठरवतील. आणि तिसरा असतो योगी और आध्यात्मिक प्रकार. ह्याला आपण थिओसॉफिक म्हणू. या प्रकारची लोक विचार करतील की माझ्या नेचरला सूट होणारं कुठलं करिअर आहे और माझ्या स्वभावाला सूट होणारं कुठलं करिअर आहे. माझ्या कर्मानुसार मला काय आवडतंय, माझा कल कुठे जातो. कारण जसं तुमचं कर्म असेल, स्वभाव असेल, तसंच तुम्ही वागणार आणि तुमची आवडही तशीच असेल. त्याप्रमाणे तो स्वतःसाठी स्वतःचा विचार करून करिअर निवडतो. त्या करिअरचा या जगाला माझा काय उपयोग होईल अशा प्रकारे विचारपूर्वक हा व्यक्ती करिअर चूज करतो. तर ह्या प्रकारे तुम्ही करिअर निवडत असताना थिओसॉफी काय शिकवते की कुठल्याही करिअर चॉईस मध्ये क्रुएल्टी नसावी. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर ऑपरेशन करताना बॉडी कट करतो वगैरे, चिरफाड करतो, म्हणून वी कॅन्ट कॉल हिम क्रुएल, कारण तो हे पेशंटच्या कल्याणासाठी करत असतो. पण काही ठिकाणी आपण बघतो की फक्त पैशासाठी डॉक्टर हे सगळं करतात, तर हे क्रूरतेला धरून चाललंय. तर असं क्रूरतेला धरून कार्य नसावं. थिओसॉफी हेही सांगते की प्रोफेशन जगत कल्याणासाठी केलं पाहिजे, असलं पाहिजे, नॉट फॉर मनी. जगत कल्याणासाठी कार्य केलं तर त्याचं फळ म्हणून पैसे मिळणारच आहेत. तर हे जे नेचर आहे म्हणजेच एन्व्हायरमेंट, ह्या एन्व्हायरमेंटल और युनिव्हर्सल लॉ प्रमाणे घडामोडी घडत असतात. फॉर एक्झाम्पल, इंडियात 4 सीझन्स असतात, समर, मॉन्सून, विंटर अँड स्प्रिंग. दिस इज अ नेचर सायकल.
आणि ही सायकल डिस्टर्ब न होणारं करिअर आपण चूज केलं पाहिजे, सो दॅट नेचर सोबतच माझीही एन्हान्समेंट होईल. अशा प्रकारचं करिअर चूज करायचं हे मला थिओसॉफी शिकवते. मी आर्ट्सची स्टुडंट आहे. मला वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकायला आवडतात. तर मी लँग्वेजेस शिकताना फक्त वोकॅब आणि ग्रामर शिकत नाही. मी रिस्पेक्टिव्हली ते कल्चर, ट्रेडिशन, कस्टम, तिकडच्या लोकांची मेंटॅलिटी हे सगळं पण शिकते. ह्या प्रकारे मी स्वतःच्या आणि त्यांच्या संस्कृतीचा रिस्पेक्ट करू शकते. जे काही ज्ञान त्या भाषेतून, भाषेच्या माध्यमातून दिलं आहे ते मी भारतीय भाषेत ट्रान्सलेट करून शिकू शकते आणि इतरांसाठी अवेलेबल करून देऊ शकते. आणि ह्याच्यामुळे त्या देशात आणि भारतात बंधुत्व निर्माण होईल, युनिव्हर्सल ब्रदरहुड. दिस इज अगेन अ नेचर सायकल. कोणत्याही नेचरने असं सांगितलं नाही की तुम्ही एकमेकांशी भांडा, मारामारी करा. नेचर हेच सांगतं की तुम्ही सगळे एकत्र जगा. तर ह्या सगळ्याचा विचार करून आपण करिअर चूज केलं तर आपण कुठेतरी आपल्या समाजाचा उद्धार करण्यास कारणीभूत ठरू. आता मी एक छोटीशी स्टोरी सांगते. Dr. Krumboltz was a professor at Stanford University. When John Krumboltz, when John was 10, he wanted to become a doctor. Then, during a neighborhood accident, he witnessed a compound fracture. I immediately suffered an attack of nausea that forced me to leave the scene, Krumboltz said. Thinking about it later, I arrived at a self-evident truth. I could never become a physician. I imagined a scenario where I am in my examining room, a patient is brought with a broken arm or broken bone, anything, and I proceed to vomit all over the patient. It was so obvious to me that this would preclude me from a career in medicine that I never discussed it with anyone. ह्यानंतर डॉक्टर कंपोल्ट्स जम्प टू अ व्हेरी रॉंग कन्क्लुजन. या इन्सिडेंटने त्यांना फक्त डिस्करेज नाही केलं, तर इट वॉज the beginning of his lifelong investigation into just how people choose their career paths or whether they even choose them at all. ही स्टोरी आपल्याला हे सांगते की सायकोलॉजी पण मॅटर करते बिहाइंड वन्स करिअर चॉईस. एक इंटरेस्टिंग फॅक्ट, सायकोलॉजी ऑफ करिअर चॉईसेस हा रिसर्च 1980s मध्ये कन्क्लूड झाला आफ्टर अ मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑफ सायकोलॉजिस्ट डॉक्टर जॉन होलांड. होलांड यांनी एक करिअर ऍप्टिट्यूड इंट्रोड्यूस केली, करिअर ऍप्टिट्यूड थिअरी, द रियासेक मॉडेल or RIASEC, RIASEC. According to Holland, one can classify every person and every profession according to the RIASEC theory. So, ह्याचे काही aspects आहेत, personality types. First, R means realistic. These people are assertive and competitive. They are interested in activities requiring motor coordination. They have concrete approaches towards any problem solving rather than abstract thinking. They go with scientific or mechanical way rather than cultural and aesthetic ideas or solutions. ह्या लोकांसाठी agriculture, construction, transport and shipping, etc. can be one of their career choice. Second personality type is investigative. These people work with data. They think and observe rather than act. They have an analytical perspective. These people usually prefer individual rather than group-oriented projects, works, anything. These can be counselor, IT, or healthcare profession. Third type is artistic. These people work with ideas and things. They are creative, original, and have a very unique perspective. Structures and rules are not meant for them. These type of people usually choose career like theater, designing, or advertising. Then comes social. These people are helpful and empathetic. Government job, sports, psychologist, or as a marketing, they can choose these careers. Then comes enterprising. These people value reputation, power, money, and status. These people take initiatives, risk. These people are usually the leaders. They are responsible and very convincing. Career opportunities can be something in management field, trade, or politics. Then comes the last, conventional. These people are the perfectionists. They like rules, patterns, structures. They are mostly accurate.
99% of times, and that's why they are the most reliable. These people can choose career options, something like banking or in administration. So this was the RIASEC model. People usually choose their career according to these personalities, or they should choose their career according to their personality or nature. So yeah, थिओसॉफी हेच सांगते की तुम्ही तुमच्या नेचर और पर्सनॅलिटीशी रिलेटेड करिअर चूज केलं पाहिजे, ज्याचा उपयोग तुम्हाला स्वतःला आणि जगाला होऊ शकतो. When a bad thing happens to us, then it's not a punishment, it's a result of our past actions or karma, the actions that led to disturbing the nature cycle. The good deeds, so balance of karma will be in our favor. During and after all this career choosing process, students need a proper guidance, motivation, a good friend to talk to. Well, theosophy can be that friend. Thank you. And thank you to Pooja Tai and Milind Mama. हे विचार मांडताना त्यांनीच मला थिओसॉफिकल युनिट समजवला होता. Thank you. Actually, it's your effort mainly. So, wow, that is real great. Indeed, choosing a career is a difficult choice as it's a stepping stone in our lives. But your thoughts will be helpful in many career selection decisions. So, thanks a lot. Now I would like to call our next member in the series, that is Kasturi Dharashivkar. She is working in a finance